नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या ढगाळ वातावरण खूप राहणार आहे. कारण राजस्थान तसे दिल्ली या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हे ढगाळ वातावरण सध्या तरी 6 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे आणि 2 ते 3 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये परत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, पाऊस देखील आहे. 2 आणि 3 तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला. तसेच पाहिलं असता थंडीमध्ये वाढ देखील होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या 2 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी जरी दाखवले असले तरी वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि परत महाराष्ट्रात 3 तारखेला थोडे पावसाची शक्यता दाखवली आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 3 तारखेला पाहिलं असता जवळजवळ संभाजीनगर, पैठण, जालना, माजलगाव, बीड या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, निलंगा या भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि इकडे पाहिलं असता अकोला, खामगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे. तसेच शेवगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता जुन्नर, खेड या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी मित्र, वातावरण एकदम खूप ढगाळ राहणार आहे आणि या ढगाळ वातावरणाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, साक्री या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसे शेतकरी मित्र, तसे पाहिलं असता सध्या अकोला आणि संभाजीनगर, सिल्लोड, जळगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच पुसद, अमरावती या भागामध्ये देखील एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 3 तारखेला होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 2 तारखेला दाखवला होता, पण 2 तारखेच्या ऐवजी हा नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 3 तारखेला सध्या मॉडेलने दाखवला आहे. आणि शेतकरी मित्र, सातत्याने परत या फेब्रुवारी महिन्यात 13 ते 14 फेब्रुवारीपर्यंत परत थंडीमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि परत एकदा लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 6 तारखेपर्यंत 10 ते 12 असे सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात राहणार आहे. थंडीमध्ये वाढ राहणारच आहे, थंडी राहणारच आहे. परंतु परत 6 तारखेपासून थंडीमध्ये 6 ते 7 तारखेपासून थंडीमध्ये परत वाढ होणार आहे आणि ही थंडी जवळजवळ शेतकरी मित्र 8 ते 9 सेल्सिअस असे तापमान राहणार आहे पहाटचे. त्यामुळं थंडीमध्ये परत जोरदार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, ही थंडी जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात चांगली परत एक थंडीची लाट येण्याची जास्त शक्यता आहे आणि ही लाट लातूर, बार्शी, सोलापूर तसेच बीड, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये थंडीची लाट राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता पुणे, नाशिक या भागामध्ये देखील ही थंडी राहण्याची दाट शक्यता आहे आणि थंडीची लाट जवळजवळ सध्या तरी 13 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दाखवत आहे. सध्या तरी शेतकरी मित्र, 14 फेब्रुवारीपर्यंत 8 ते 9 असे तापमान राहणार आहे पहाटचे. त्यामुळे थंडीमध्ये परत एक वेळेस फेब्रुवारी महिन्यात थंडीची लाट राहण्याची दाट शक्यता आहे आणि थंडी राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.